नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची झणझणीत पाटवडी रस्सा भाजी। अगदी घरगुती पद्धतीने तिखट झणझणीत रश्याची ही रेसिपी भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते। इथे मी 1 वाटी बेसन घेतला आहे। त्यात थोडंसं तिखट, हळद आणि कोथिंबीर पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। आता आपलं पीठ मळून झालं आहे। एकदम कडक पण नाही मळायचं आणि एकदम मऊ पण नाही मळायचं। पोळी लाटता येईल त्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता कढईमध्ये तेल घेतलं आहे। त्यात तिखट, हळद, काळा मसाला, कांदा, खोबरा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे भाजून पेस्ट बनवलेली आहे। हे सगळे मसाले टाकायचे, आपले घरगुती मसाले, आणि तेलात परतून घ्यायचं। आता वाटणाला तेल सुटू लागलं आहे। वाटणाला तेल सुटल्यानंतर त्यात पाणी टाकूया। आपल्याला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे चवीनुसार मीठ टाकूया आणि उकळी येऊ द्या। आता इथे आपण पोळी लाटून घेऊया। पोळपाटाला खाली तेल लावायचं, त्याने पोळी खाली चिटकत नाही। आता आपली पोळी आपण इथे वड्या कापून घेऊया। मी इथे चौकोनी आकारामध्ये कापत आहे। आता रस्स्याला उकळी आली आहे। आता आपण त्यात हे पाटवड्या सोडून घेऊया। हे पाटवड्या आपण आता सोडून घेऊया। आता एक उकळी आणूया, कोथिंबीर टाकूया आणि एक उकळी घेऊया। आता बघा, आपले पाटवडी शिजले आहेत। ही झाली आपली काळ्या मसाल्यातील झणझणीत पाटवडी रस्सा। भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खायला एकदम चविष्ट लागते। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।